नमस्ते, राधिकाच आर्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण चंद्रहार उलटा पडू नये यासाठी कुठली ट्रिक वापरायची ते बघूया। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 ट्रिक्स सांगणार आहे, त्यापैकी जी तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही यूज करू शकतात। मला एका ताईंची कमेंट होती की चंद्रहार उलटा पडू नये म्हणून काय करता येईल, तर त्यासाठी आपण 2 प्रकारच्या ट्रिक्स या व्हिडिओमध्ये वापरणार आहे। ठीक आहे। चंद्रहाराला असे पद्धतीने कडी असते, तर ही कडी जनरली बऱ्याचदा घातल्यानंतर उलटी पडते आणि ती दिसायला चांगलं दिसत नाही। तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चंद्रहारचा ट्युटोरियल पण मी तुमच्यासाठी खूप लवकरच घेऊन येणार आहे, चंद्रहार कसा तयार करायचा। पण त्याआधी आपण या ट्रिक्स बघूया। ठीक आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की हे बघा, ही कडी अशी एक फूल आपलं सरळ आहे आणि एक फूल आपलं उलटा पडलेला आहे। तर आता या ठिकाणी आपल्याला एका पद्धतीने मी हे कट करून दाखवणार आहे आणि दुसऱ्या पद्धतीने आपल्याला ह्या ज्या हुक्स आपण तयार केल्या हे कट करण्याची पण गरज नाही आहे। ठीक आहे। सगळ्यात आधी आपण आता हे काढून घेऊया आणि ही जी कडी आहे ही वायर आहे, तर ही वायर मी याच ठिकाणी आता हा जो चंद्र आहे यामध्ये अशा पद्धतीने आतल्या साईडला लूप तयार करून आणि आतल्या साईडला करून घेणार आहे। ठीक आहे। तर या पद्धतीने पण तुम्ही करू शकता, किंवा इथे जर तुम्हाला चंद्राच्या वरून ही हुक नको असेल तर आपण दुसऱ्या पद्धतीने पण करू शकतो। ठीक आहे। हे बघा, या पद्धतीने केलं तरीही ती तार आपल्याला कुठेही लागत नाही किंवा अडकत नाही। फक्त करताना थोडीशी काळजी घेऊन आणि व्यवस्थित आपल्याला ती आतमध्ये इनविजिबल करावी लागेल। दुसऱ्या पद्धतीमध्ये इथे मी कट करून घेतली आहे आणि आतल्या साईडला हे बघा, चंद्राच्या आतल्या साईडला घेऊन आणि इथे आपल्याला ही तार अशी लॉक करून घ्यायची। बघू शकता तुम्ही, इथे जरी आपण ही वायर अशी लूप बनवून आणि यामध्ये अशी व्यवस्थित हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही याला असा आकार दिला तरी पण ती चंद्रामध्ये अगदी व्यवस्थित फिक्स बसेल आणि कुठेही टोचणार पण नाही। तर दोन्हीपैकी जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकतात। आता या ठिकाणी मी 2 हेडपिन घेतलेले आहेत आणि या हेडपिनमध्ये आपल्याला हे दोनही चंद्रहारचे जे चंद्र आहेत तर ते व्यवस्थित अटॅच करून घ्यायचे आहेत। ठीक आहे। हे बघा, आता जिथे आपण लूप तयार केला होता त्याच्या दोन्ही साईडच्या होलमधून आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। या पद्धतीने दोन्ही बाजूला जे होल आहेत त्या होलमधून मी अशी हेडपिन काढून घेतली। आता या ठिकाणी जर तुम्ही पूर्ण गोल्डन लूकचा तुमचा चंद्रहार असेल तर तुम्ही गोल्डन बीड्सचा यूज करा। आता इथे मी पर्ल्समधला हा हार बनवला असल्यामुळे मी इथे 2 मोती घालून घेते। हे 5 mm चे मोती आहेत। ठीक आहे। आता दुसऱ्या चंद्रामध्ये पण आपल्याला बरोबर जिथे आपला लूप होता त्याच्या दोन्ही साईडला जे होल आहेत तर त्या ठिकाणी ही हेडपिन अशी आपल्याला काढून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही मोती न घालता 2 लूप तयार केले तरी पण चंद्रहार आपला उलटा पडणार नाही, कारण एका लूपवर तो उलटा पडण्याची शक्यता असते। 2 लूप जर असल्या तर त्याला थोडा बॅलन्स येईल आणि तो तसा पण आपण त्या पद्धतीने पण करू शकतो। म्हणजे जिथे आपण सिंगल लूप केले होते त्या ठिकाणी असे 2 लूप तयार करायचे, दुसऱ्या चंद्राला पण आणि खालच्या चंद्राला पण, आणि ते लूप एकमेकांमध्ये अडकवून आपण घेऊ शकतो। ठीक आहे। पण मी इथे लूप न करता तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगते। हे बघा, इथे आता हे दोन्ही हेडपिन कट करून आणि याला याच ठिकाणी चंद्राच्या मध्ये हेडपिन आपल्याला थोडीशी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी कडीसारखा तिला आकार देऊन द्यायचा आहे आणि आतमध्ये करून घ्यायची आहे। हे करताना फक्त आपल्याला काळजी घ्यायची की लूप व्यवस्थित आतल्या बाजूला करता येईल, म्हणजे ती हेडपिन कुठेही उलटी पडून आणि कपड्यांमध्ये लागायला नको। या पद्धतीने काळजी करून आपल्याला हे लूप तयार करून घ्यायचे आणि थोडेसे ओढून
आता ही पद्धत थोडी किचकट आहे, म्हणून मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पण करून दाखवणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील आणि ज्वेलरी मेकिंगमध्ये येणाऱ्या नवीन नवीन ट्रिक्स पण तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा, या पद्धतीने आपला हा चंद्रहार व्यवस्थित अटॅच झालेला आहे. बघू शकता तुम्ही, दोन्ही लूप आपण आतल्या बाजूने घेतलेले आहेत. आता तुम्ही ही हेडपिन सरळ वरच्या साईडला काढून आणि इथे पण अशी मी दाखवले त्या पद्धतीने पण तुम्ही ही हेडपिन अशी टर्न करून आतल्या साईडला घेऊ शकतात. ठीक आहे, पण ही पद्धत मला सोपी वाटली, त्यामुळे मी त्याच ठिकाणी कट करून आणि अशा पद्धतीने आपला हा चंद्रहार फिक्स केला. हे बघा, फ्लेक्झिबिलिटी पण आपली कायम राहते आणि चंद्रहार उलटा पण पडत नाही. ठीक आहे, या पद्धतीने. आता दुसरी मेथड पण मी तुम्हाला दाखवणार आहे, तर त्यामध्ये आपल्याला इथे हा कट करण्याची गरज नाही आहे. जो आपला आधीचा लूप आहे तो लूप ठेवून आणि कशा पद्धतीने करता येईल ते आता बघूया. तर या ठिकाणी मी 26 गेज वायर घेतलेली आहे आणि बरोबर लूपच्या दोन्ही साईडला ही वायर अशी काढून त्यामध्ये आपण पल्स घालून घेणार आहे. या पद्धतीने पल्स न घालता पण तुम्ही ही वायर फक्त त्याला एक बॅलन्स देण्यासाठी जरी यूज केली तरी पण हरकत नाही. जो लूप तयार केलेला आहे तर तो लूप आपल्याला हाईड करता येईल, त्यामुळे मी इथे पल्स घालून घेतलेले आहेत. आणि या ठिकाणी कट करण्याची गरज नाही, कारण ही गेज वायर जी आहे तर ही फ्लेक्झिबल असते. हेडपिन आपण यूज केली त्यामुळे इथे आपल्याला कट करण्याची गरज पडली होती, पण ही वायर आपल्याला सहज अशी चंद्रामध्ये घालून आणि व्यवस्थित अटॅच करता येईल. ठीक आहे, हे बघा. आता या ठिकाणी थोडासा याला ट्विस्ट करून घ्यायचं आहे. हा चंद्रहार हेवी असल्यामुळे इथे आपल्याला जरा गेज वायर वापरताना थोडी हेवी, म्हणजे एकदम 30 गेज किंवा 28 गेज न वापरता मी इथे 26 गेजची वायर वापरलेली आहे. ठीक आहे, असा ट्विस्ट करून आणि इथे कट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपण जसे लूप आतल्या साईडला घेतले होते त्याच पद्धतीने ही ट्विस्ट केलेली वायर पण आपल्याला आतल्या साईडला अशी व्यवस्थित करून घ्यायची आहे. ठीक आहे, हे बघा. आणि तुम्ही बघू शकता दोन्ही ठिकाणी लूक आपला सेम आलेला आहे, पण तयार करताना तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही करू शकतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला यापुढेही कुठल्या प्रकारचे व्हिडिओज हवे आहे ते पण तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. तुमच्या कुठल्याही प्रॉब्लेम्सचं सोल्युशन घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेल आणि यापुढेही असेच कनेक्टेड राहा. थँक्स फॉर वॉचिंग.